आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझ्याकडे बघून का असते? ती तुला सांगण्याचा प्रयत्न करते की अथर्व आता फक्त माझा आहे। डोंट से दॅट। माझ्यावर कशाला भडकतेस? ती म्हणतीये तिच्या नजरेत दिसतंय तसं। जमतंय ना? हो। हाँ। अगं किती रडणार आहेस अजून? आत्या मग रडू नये तर काय करू? मग रड। शांत हो, एकदम शांत, एकदम शांत हो। काय शांत हो, काय शांत हो? मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं अथर्व मीराच्या केसात गजरा माळत होता। माया, मग तू पण माळून घे ना गजरा। आत्या आत्या काय आत्या? एक तर तुझी चूक आहे। मला दिलेला जो गजरा होता तो मोडलास तू। त्याने कोळशाहून काळं झालं। आता एक काम करते मी, उद्या नवीन गजरा आणून देते तुला। हा, तू अथर्वच्या हातून तो माळून घे आणि ते सुद्धा मीरा समोर, म्हणजे सोन्याहून पिवळं होईल। असं म्हणता? खरंच आणणार। आणि मीराने हे कसं बघायचं त्याची जबाबदारी माझी। डन। आय थिंक दॅट्स अ गुड आयडिया। उद्या तुम्ही गजरा आणाच। नाही उद्या त्या मीरा समोर अथर्वला माझ्या केसात गजरा माळायला लावला ना तर नावाची माया नाही। वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, उठा। काय झालं? तुम्ही मुद्दाम आमचं पांघरून खेचताय ना? आमचीच चूक झाली की आम्ही ते झोपायला आलो। अगं नाही, तुला कळत नाही, तू ना झोपेत फिरतीयस म्हणून ते असं होतंय। म्हणून तुम्ही पांघरून नाही देणार का? अगं मी काहीच करत नाहीये। तू एक काम कर ना, तू कूच बदलू नकोस ना। भांडा माझ्याशीच भांडा आणि वेदाची पण झोपमोड करा। हा अगं मी कुठे भांडतोय, तू भांडतेय। ठीक आहे, मी ना तिथे खुर्चीवर जाऊन झोपते, तुम्ही दोघं झोपा इथे। थांब थांब थांब।
जाऊ नकोस, नाहीतर सकाळी वेदा चिडेल माझ्यावर परत. तू झोप इथेच. ओके? बरं ठीक आहे, मी झोपते इथेच, पण माझ्या अंगावरचं पांघरून नाही घ्यायचा परत. हो, अख्खं पांघरून तूच घे, झोप, आणि मलाही झोपू दे. ओके? घे 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 घे. ओके. शांत हो बरं, आणि आधी डोळे पुस. अजिबात रडायचं नाहीये. काही झालं तरी उद्याचा प्लॅन सक्सेसफुल व्हायला हवा. अरे हे काय? अरे बापरे, हवा काय ती? अरे हवा काय ती अशी? काय अशीच कॉमेडीची हवा हसवणार आहे. म्हणजे चला हवा येऊ द्या, पुन्हा सुरू झालंय. काय? अच्छा, म्हणजे तिकडचीच हवा इकडे आली आहे का? वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, वेदाचे बाबा. काय झालं? आता काय केलं मी? हो, तुम्ही रात्रभर असं कुडकुडत झोपला होतात का? घ्यायचं ना पांघरून. लहान आहात का तुम्ही आता? हे तू एका गोष्टीवर ठाम राहा ना. तूच सांगितलं होतंस ना मला की ते पांघरून खेचू नका. हो, तुम्ही ते खरं मानलत का? काय तुम्ही मला ना सतत तुम्ही माठ माठ म्हणत असता, पण खरे माठ ना तुम्हीच आहात. काय? सिरियसली? तुला जपणार